सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज टाकलिमिया येथील मार्च 1981च्या बॅचचा विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा 21 जूनला उत्साहात पार पडलाय. तब्बल 45 वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ केलेत. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी माजी मुख्याध्यापक मुठे, श्रीमती मुठे, भालसिंग, क्षीरसागर, कदम, टेकेनाना यांचा विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार केला गेला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमसे होते. वर्गमित्रांपैकी अनेक जण सेवानिवृत्त झाले असून काही जण आजोबांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं 45 वर्षांनंतर झालेल्या भेटीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक समाधान पाहायला मिळालं. मित्रांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 45 वर्षानंतर एकत्र आल्यानंतरची भावना खरं म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. एवढे सगळे बॅचमेट, 81ची जी बॅच आहे, 81 म्हणजे जवळजवळ मला वाटतं 75 ते 81ची बॅच आहे आणि ही बॅच एकत्र आली. अत्यंत सर्वांना म्हणजे सर्व शिक्षक जे आहेत या शिक्षकांसमवेत हा मेळावा घेतला गेला आणि अत्यंत म्हणजे ज्या शिक्षकांची परत भेट झालेली नाहीत अशी शिक्षक आम्हाला आज या ठिकाणी भेटले. आम्हाला सर्वांना खूप आनंद वाटला आणि हा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सगळ्या बॅचमेटनी घडवून आणला. त्याबद्दल सर्व बॅचमेटचे या ठिकाणी धन्यवाद देतो. यामध्ये विशेषतः जी आहे तर ज्या महिला आमच्या बॅचमध्ये होत्या त्यासुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्या. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आमच्या बॅचच्या वतीने या ठिकाणी कौतुक करतो. 1981चा वर्ग 45 वर्षानंतर एकत्र येत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झालेला आहे आणि आम्ही सातत्याने एकत्र येऊन भेटायचं ठरवलेलं आहे. आणि यामध्ये सगळ्यांच्या आयडिया, प्रत्येक व्यवसायात काय काय प्रत्येक प्रगती केली याचा आढावा पण आम्ही घेतलेला आहे आणि सातत्याने आम्ही भेटणार आहोत. प्रत्येक पुढच्या वर्षी देखील आमच्याकडं हे नियोजन आहे. आमचं वय लहान झालेलं आहे, आमचं वय कमी झालेलं आहे आणि त्या वय हा फार मोठा फॅक्टर आहे. आमचे शिक्षकच एकदम तंदुरुस्त असल्यामुळं आम्ही पण तंदुरुस्त आहोत आणि पर्यावरणाबद्दल आम्ही जागरूक आहोत आणि पर्यावरणाबद्दल आम्ही काही काम करणार आहोत. सगळे सवंगडी मिळून एकत्र येऊन सातत्याने गावाच्या बद्दल काही विकास करण्याचं आमचं धोरण आहे. 45 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत आणि पूर्वीचा 10वीचा वर्ष हा म्हणजे तो वर्ग अगदी तरुण वयाचा आणि आजचा जो 10वीचा वर्ग अगदी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आलेला हा सर्व वर्ग म्हणजे अतिशय अभिमान आणि अतिशय आनंद वाटतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, धावपळ केली त्या सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद करते. आणि त्यांच्या धावपळीमुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आज आम्ही पुन्हा एकदा सर्वजण 45 वर्षानंतर एकत्र आलो आणि सगळे भेटलो. याचा खूप खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणं, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आणि भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा समतोल राखण्याचं आवाहन केलं गेलंय. तर सर्वांनीच पर्यावरणपूरक वागण्याचा संकल्प केलाय. आजचा जो कार्यक्रम आहे आमच्या विद्यार्थ्यांनी खूप यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम पुन्हा व्हावो अशी त्यांना सांगतो. तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या टीमने प्रयत्न केले त्या प्रिंटचा खूपच मी धन्यवाद देतो आणि शिवाय आशीर्वाद पण देतो. असा हा कार्यक्रम आमच्या काळात सुद्धा झाला होता, परंतु त्यापेक्षाही आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला असं मला वाटतंय. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून त्या काळातील शाळेच्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांसोबतचे अनुभव कथन केलेत. त्यामुळं कार्यक्रमाला अधिक भावनिक रंग चढला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप गोसावी, सोपान मगर, जे के निमसे,
विलास गुंड, डॉक्टर विलास कड, सुरेश कोहकडे, बाळासाहेब निमसे, प्राध्यापक परवीन इनामदार, संगीता कड यांसह 1981च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. नाशिक, पुणे, संगमनेर या भागातून विद्यार्थी या मेळाव्यासाठी हजर राहिले. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं स्नेहबंध मेळाव्याचं आयोजन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनीच व्यक्त केलाय. 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाल्याचं चित्र या मेळाव्यात पाहायला मिळालं. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.